कुस्ती लावली जाते. थांबा जरा थांबा. दत्तात्रय पाटील डगे ठीक आहे लावा सर 1000 रुपयासाठी लावा. चला हे नोंदवले तेवढे चला बाहेर चला बाकीचे चला बाजूला चला बाकीचे विठ्ठल पंत त्यांना बाहेर घ्या. विठ्ठल पंत त्यांना बाहेर घ्या. पहिल्याने पंत त्या बाहेर घडून दिला. दोन कुस्त्या बाकी आहेत. दोन कुस्त्यांसाठी पहिला त्यानंतर महिला कुस्ती महिला पहिल्यांची आणि नंतर दोन कुस्त्या होतील शेवटच्या दोन. वाजंत्री फिरतेरा वाजवा. महिला पहिल्या आपण तयारी करायची. आपल्या हातातून पळवण्यासाठी मुलांच्या हातातून पळवण्यासाठी पंच पळवण्यासाठी 2000 रुपये. गेल्या वर्षाचा मान करू पंच पळवण्यासाठी 2000. अंगार शरद महिला कुस्तीसाठी 500 रुपये बक्षीस. महिला 500 रुपये. हातात 1000 रुपये. 1000 रुपये.
बक्षिसाला आतमध्ये नोंदवलेले पैलवान चला ऐका इकडे शेवटच्या दोन आणि त्यामधून फायनल शेवटच्या दोन कुस्त्या आहेत आणि त्यामधून जे विजयी पैलवान होते ते फायनल साठी तिसऱ्या कुस्तीसाठी खेळले जातील त्याला उल्हास येते का कितीसाठी उल्हास या पैलवानांसाठी बक्षीस आवाज त्याला त्याला समजलं पाहिजे चला बाकीच्या बैलां चला बाकीच्या बैलां चला बाजूला नोंदवलेल्या बैलां फक्त चला बाजूला कुस्ती बाजूला कुस्ती उल्हास चला यांनी बाहेर घेतलं बाजूला बाजूला चला बाजूला चला शेवटच्या टप्प्यामध्ये सहकार्य करा चप्पल घालून आखाड्यामध्ये येऊ नका कोणी चप्पल घालून कोणी आखाड्यामध्ये येऊ नका आखाड्याचं पालन करूया विनंती यानंतरची गोष्टी वेगवेगळ्या सरांमार्फत ठिकाणी लावली जाते दुसरं पहिलं आला असतं चला इकडं उल्हास पहिलं आलं तर नोंदवलेलं जात्या साईडला आदरणीय वृत्तकर सरांचा असतो या ठिकाणी या दोन पुस्तक चालल्या या दोन पुस्तकामध्ये जे विजयी पैलवान आहे त्यांच्यामध्ये सेमी फायनल आणि फायनल साठी एक पैलवान बाहेर त्याच्यातून सेमी फायनल वरील विजयी पैलवानांमधून चला सुरसरा बाकीचा पैलवान बाहेर करा दोन कुस्त्या चालू आहेत चालू झाल्या असलेल्या कुस्त्या दोन विजयी पैलवान जे आहेत विजयी पैलवानांमधून अतिशय सुंदर असं कौशल्य त्या ठिकाणी दाखवत आहे चालू कुस्ती आणि आता जी कुस्ती झाली त्याच्यातील विजय पैलवानासाठी सेमी फायनलसाठी ते पात्र झालेलं जाते दोन्ही आणि याच्यातलं फायनल जो होईल तो पैलवानाबरोबर त्या ठिकाणी कुस्ती करेल आणि 4 वाजल्यापासून पहिल्यांदा सांगत होतो कुस्त्या लावून घ्या कुस्त्या लावण्याची
उशिरा आला म्हणून याच्यासाठी संधी दिलेली. विठ्ठल दादा बरोबर विनंती आपण या मैदानावरले हालून लावायचे. विठ्ठल दादा बरोबर कुस्तीसाठी 500 रुपये. चला करा. शिरापूर आणि दिल्ली ठीक आहे. चला दिल्लीचा बैल आहे आणि शिरापूरचा आहे आपल्याच या ठिकाणी फायनलच्या कुस्तीसाठी पात्र लागेल. सर्वांनी मोबाईलचे बॅटरी लावा. मोबाईलचे टॉर्च लावा सर्वांनी. चला वाजंत्री फिरते राहा. वाजंत्री एका जागेवर उभे राहू नका. वाजंत्री फिरते राहा. सर्वांना कुस्ती पाहू द्या. कुस्ती चितकोड झाली पाहिजे. हा मोबाईल टॉर्च बाहेर लावलाय. मोबाईलचा टॉर्च लावा सर्वांनी. मोबाईल वाजंत्री वाजव करा. शेवटची कुस्ती चालली. नवले सर तुम्ही मागून चला जरा लांबून. अहो लांबून चला त्यांना खेळू द्या. लांबून दिसते बघू शकतो. त्यांना त्यांचे नाव टाकू द्या. लांबून चला. कुस्ती चितकोड झाली पाहिजे. दोन्ही पैलवानांना विनंती आहे आपला खेळ दाखवा. कुस्ती दिली जाणार नाही. कुस्ती चितकोड झाली नाही तर कुस्तीला किंवा तुम्हाला कुस्ती दिले जाणार नाही. सर्व पडा. फुरफुरा चला. अकोला आणि दिल्ली दोन पैलवान. दिल्लीचा एक पैलवान आणि अकोल्याचा एक पैलवान आपल्या महाराष्ट्राचा आपल्या शहरातील जिल्ह्याचा. दोन्ही पैलवानांना विनंती आपण आपलं कौशल्य दाखवा. कुस्ती चित्तूर झाली नाही तर कुस्ती बक्षीस दिले जाणार नाही. कुस्ती चित्तूर झाली तरच तुम्हाला गटा किती जाईल. पंच जे आहे पंचांना विरुद्ध आपण फिरते राहायचं. अतिशय सुंदर असं कौशल्य या ठिकाणी दाखवत आहे. आवडत्या विषयावरल्या वस्ती आणि वयाच्या गटावरती ह्या कुस्त्या नाहीये. त्याला सर्व राष्ट्रीय
नियम पाळून त्या ठिकाणी त्या कुस्त्या खेळवल्या जातात, त्या मॅटवरती खेळवल्या जातात. आता तशा पद्धतीच्या कुस्त्या जर आपल्याला खेळवायच्या असतील तर असं सुसज्ज असं आखाडा या ठिकाणी आपल्याला तयार करावा लागेल. शेवटचा चान्स यानंतर शेवटचा चान्स या पैलवानांना दिला जाईल. त्याच्यामध्ये कुस्ती चित्तूर झाली तरच त्या ठिकाणी गदीचा मानकरी दिला जाईल याची नोंद घ्यायची. चला दाखवा चला. उल्हास राहू दे, उल्हास नाही उल्हास. यानंतर या ठिकाणी 5 मिनिटाचा टाइम दिला जातो पैलवानाला. दिल्लीवाले पैलवान आपण आपको खाली 5 मिनिट देता है. खाली 5 मिनिट नवले सर त्याला सांगा हिंदी सांगा 5 मिनिटं दिले जातील. चला खेळू द्या. चला वाजत रे वाजवा. चला टायमिंग लावलेलं होतं. आपण आपलं कौशल्य दाखवा. अकोल्याचा पैलवान तुमचा पैलवान दिली नाही तर जमीनचा मानकरी दुसरंच कोणी होऊ शकतो. यात्रा कमिटी जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. ओके धन्यवाद. आपल्याला उदय पैलवानाचं यात्रा कमिटीच्या वतीनं चला ना राजूदा अनुपस्थितीसाठी गावातील अनेक संस्थांचे अधिकारी पदाधिकारी संचालक विश्वस्त अनेक मान्यवर शेतकरी वर्ग त्याचप्रमाणे इतर वतीने हार्दिक स्वागत करतो. सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि यानंतर जी शेवटची कुस्ती